Anushka, are you connected? Yes, she's there. Okay. Yeah. So first of all, good morning सगळ्यांना. सर मी थोडे पॉइंट्स नोट आउट केले No त्यांना problem. ते सांगता येईल स्टडी करण्यासाठी वगैरे. Sure. तर मला काल सरांचा फोन आला की निशान आपल्या क्लासमध्ये जे 10th चे स्टुडंट आहेत त्यांना तुझा थोडा एक्सपिरियन्स सांग. त्यासाठी त्यांना मी म्हणलं चालेल सर, पण त्यांनी मला जी अपॉर्च्युनिटी दिली माझा एक्सपिरियन्स सांगण्यासाठी त्याबद्दल त्यांना मी थँक्यू बोलेल सर. माझं सांगायचं झालं तर युनिक कोचिंग क्लासेसमध्ये मी 9th मध्ये ऍडमिशन घेतलंय. 9th त्यावेळेस हा क्लास शनी मंदिरच्या वरती होता. ज्यावेळेस मी सरांशी पहिल्यांदा बोललो त्यावेळेसच मला माझ्यामध्ये कॉन्फिडन्स जाणवला की मी कोणतीही गोष्ट करू शकतो आणि कोणतीही गोष्ट करू शकतो. प्लस मी योग्य ठिकाणी आलो आहे याची मला खात्री जाणवली. इतर क्लासमध्ये जसं सांगतात तसं करत नाहीत, पण इथे जसं सांगतात ना तसंच करतात. तर हे झालं. तर युनिक कोचिंग क्लासेस लावण्या अगोदर माझं मला मॅथ्सची एवढी भीती वाटायची की मी अक्षरशः पेपर असेल तर त्या रात्री लढायचो. माझी दिदी मला मॅथ्सचं क्वेश्चन्स किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी हेल्प करायची, तरी पण एवढी ती भीती बसली होती मनामध्ये की मला त्याची भीती एवढी वाटायची की मी पेपर असेल तर क्लासमध्ये पण रडायचो की मला काही जमत नाहीये. तर युनिक कोचिंग क्लासेसमध्ये आल्यापासून मला मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क्स पडतात आणि आउट ऑफ नाही पडले तरी त्या रेंजमध्ये असतं. सरांची ती पद्धत असते शिकवण्याची. जरी तुम्ही एखाद्या रोडवरचा माणूस येऊन ह्या बेंचवरती बसवला आणि त्याला सरांनी शिकवलं तरी त्याला समजेल, अशी ती पद्धत असते. म्हणजे बॅक बेंचर्सला पण त्या मॅथ्स मध्ये इंटरेस्ट येईल. बॅक बेंचर्सला का नाही येत इंटरेस्ट, तर त्यांना समजत नाही की ह्या स्टेपला काय केलंय. तर सर बेसिक पासून सांगतात, त्यामुळे त्याला पण त्यामध्ये इंटरेस्ट जाणवतो. आता 9th मध्ये मला 84% पडले. 84% पडले, त्यामुळे एक जिद्द होती की 10th मध्ये पण आता छान मार्क्स पाडता येतील वगैरे. तर आज पेपर झाला 9चा. तो सरांनी पुढच्या दिवसापासूनच 10चा स्टडी सुरू केला होता आमच्यासाठी. 1 महिना आम्ही स्टडी चांगला केला, पण कोरोना आल्यामुळे लॉकडाऊन लागलं. आम्हाला काय वाटलं की 15 दिवस असेल लॉकडाऊन किंवा 2 महिने असेल, पण हे लॉकडाऊन 5 महिने 6 महिने एक्सटेंडच होत गेलं. आणि तरी पण देखील सर काही शांत बसले नाही. सर गावाला होते, सर त्यांची इथे रेंज नव्हती, तरी पण त्यांनी खूप म्हणजे खूप प्रयत्न करून आमच्यासाठी ऑनलाईन वेगवेगळ्या मीडियातून आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी युट्यूब केला, युट्यूब मधून व्हिडिओ फॉरवर्ड केले. तुम्ही आता पण चेक करू शकता द युनिक कोचिंग क्लासेस आपल्या युट्यूब वरती की सरांचे व्हिडिओ येतात. तर या संपूर्ण काळामध्ये सर गाडीवरतून घसरून पडले. त्यावेळेस त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्यावेळेस मला खूपच वाईट वाटलं, पण ह्या सर्व परिस्थितीमधून त्यांनी सांभाळून 1 डिसेंबरला आमचे 10वीचे क्लासेस सुरू झाले होते. या पूर्ण एरियामध्ये पुण्यामध्ये कोणताही क्लास सुरू नव्हता, तरी देखील सरांचा हा क्लास सुरू होता आणि ते सर्व काळजी घेऊन सॅनिटायझरची आता पण बॉटल आहे आणि ज्याला मास्क नाही त्याला मास्क पण दिले होते सरांनी घालण्यासाठी आणि सगळी जबाबदारी घेऊन त्यांनी क्लास सुरू केले होते. तर असा आम्ही 3 महिन्यामध्ये स्टडी सरांनी सगळा केला. सिस्टमॅटिकली हसत खेळत सगळा स्टडी संपूर्ण झाला होता. सगळ्यांना सर्व समजलं होतं आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आमचा सगळा सिलेबस एंड झाला 3 महिन्यामध्ये. आणि नंतर 15 ते 20 दिवस आम्ही लर्निंग करत होतो. म्हणजे दर रविवारी आम्ही लर्निंग करायला यायचो सगळे एकत्र आणि सर आमचे लर्निंग घ्यायचे. आम्हाला टार्गेट दिलेलं असायचं 15 क्वेश्चन 20 क्वेश्चन्स आणि ते टार्गेट कधी कधी कम्प्लीट नाही व्हायचं, पण त्याच्या आसपास जायचा आम्ही प्रयत्न करायचो. ते टार्गेट कम्प्लीट झालं की एक जो आनंद मिळतो ना तो वेगळाच असतो. तर तुम्ही पण तसं करा. अजून सांगायचं झालं तर मग सरांनी आमच्या प्रिलियम्स घेतल्या. प्रिलियम्स मधले क्वेश्चन्स आहेत ना जे येतात ना सर टाकतात आपल्या क्लासमधले प्रिलियम्स, ते खूप स्टडी करून केलेला असतो. म्हणजे मागचे जे क्वेश्चन पेपर असतात ते त्यामध्ये कोणता अल्टरनेट प्रश्न त्याचा स्टडी करून सर क्वेश्चन पेपर टाकतात. त्यामुळे त्यामध्ये जे प्रश्न असतात ते थोडे हार्ड असतात. ते जमले नाही किंवा कमी मार्क्स पडले फर्स्ट प्रिलियम मध्ये तर खचून जायची गरज नाही. उलट जे येत नाही त्यावरती वर्कआउट करून आपण प्रयत्न केले पाहिजेत. अजून काय सांगायचं झालं तर त्या प्रिलियम्सच्या क्वेश्चनकडे लक्ष द्या. अजून मी स्टडीचं सांगायचं हे करेल. तर मी स्टडी कसा करायचो तर टाइम टेबल सेट केलेलं असायचं. तर त्या प्रत्येक दिवसाचं एक टार्गेट सेट केलेलं असायचं. प्रत्येकाला आता समजा ही बोलली की मला संध्याकाळचं जागता जास्त यायचं नाही, तर मला जास्त जागरण सहन व्हायचं. मी रात्री 3-4 पर्यंत जागायचो आणि सकाळी परत उठायचो. क्लास असेल 8 वाजता जर, तरी मला संध्याकाळचं जास्त जागरण करायला यायचं. तर प्रत्येकाने तसं ठरवायचं आणि प्रत्येक दिवसाचं जे टार्गेट आहे ते टार्गेट कम्प्लीट केल्याशिवाय झोपच येऊन द्यायची नाही. एवढे डेडिकेशन पाहिजे. कारण की 10वीची जी परीक्षा आहे हा आपल्या 10 वर्षांच्या तपश्चर्याचा एक पहिला टप्पा असतो. तो पार केला की नंतर पुढे सगळं तयार होतं. म्हणजे 11वी असो 12वी असो, नंतर आपण परत ग्रॅज्युएशन. म्हणजे 10वी हा मेन आहे. तिथून पुढे आपण सगळं ठरवतो ना की काय करायचंय काय नाही करायचं पुढं. त्याचबरोबर जे तुम्हाला चार्ट्स असतात की आता आपल्या सायन्स मध्ये ते वेगवेगळे मसल्स आहेत त्यांचे चार्ट्स आहेत, ते थोडे वर्ड्स आपल्यासाठी नवीनच आहेत ना. तर ते तसे चार्ट्स असते, ते चार्ट्स ते ड्रॉ करायचे. मी तसे रूम मध्ये चिटकवले होते चार्ट्स.
डायग्राम्स असतील आणि तुम्हाला तुम्ही जे टार्गेट सेट केले की मला एवढे पर्सेंट पाडायचे, तर तो स्टिकर पाहिजे आपल्या डोळ्यासमोर. म्हणजे आपण झोपू उठल्यानंतर तो स्टिकर आहे, मग आपण त्याच जोमाने किंवा त्याच उमेदीने आपण परत अभ्यास करायला सुरुवात करतो. अजून सांगायचं झालं तर मग तुम्ही पेपर कसा लिहाल, तर पेपर लिहायचा म्हटलं ना तो नीट असलं पाहिजे. आणि हँडरायटिंग, आता तुमचे ऑनलाईन क्लासेस सगळे सुरू आहेत, त्यामुळे तुम्हाला थोडी रायटिंगची प्रॅक्टिस नसणार आहे. तर ह्या 2 महिन्यामध्ये ना रायटिंगची प्रॅक्टिस चांगली करा. आणि तुमचा आता 1 किंवा 1.5 महिन्या अगोदर तुमचा सगळा पोर्शन झाला पाहिजे. म्हणजे लर्निंग, रिडिंग असो, प्रॅक्टिस असो, सगळी झाला पाहिजे. आणि शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये फक्त आणि फक्त सॉल्व्हिंगच केलं पाहिजे पेपरचं. त्यासाठी तुम्ही सर देतील ते प्रिलियम्स किंवा तुम्ही सेट्स पण मिळतात नवनीतचे क्वेश्चन पेपरचे, ते पण आणले पाहिजेत. आणि ते फक्त शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये झालाच पाहिजे. आम्हाला पण तसं टार्गेट दिलं होतं की मार्चच्या 15 तारखेला सगळं झालंच पाहिजे, एवढं सरांनी टार्गेट दिलं होतं. अजून तुम्ही पेपरमध्ये जिथे डायग्राम असेल, म्हणजे जास्त ना टाइम युज करायचा तिथे, पण डायग्राम जिथे काढायचे असेल ना सायन्सच्या पेपरला आणि जी इझी पण असेल तर तिथे डायग्राम पण काढा. आणि प्लस टाइम मॅनेजमेंट हे करणं खूप महत्वाचं आहे, कारण की असं नाही झालं पाहिजे की सगळं येत होतं आणि टाइम नव्हता त्यामुळे पेपर संपूर्ण होऊ नाही शकला. ती फिलिंग खूपच वेगळी असते. म्हणजे ती फिलिंग पण हे करणं पण अवघड आहे. आणि सगळं येतंय आणि आपल्याला टाइम नाहीये, तर ह्यासाठी काय करायचं की आपल्याला पेपर पॅटर्न तर माहिती असतो, पेपर कसा असतो, मग प्रत्येक क्वेश्चनला तो टाइम द्यायचा की तेवढ्या टाइम मध्ये आणि घड्याळामध्ये व्हायचं की एवढ्या टाइम मध्ये हा क्वेश्चन झालाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्यासाठी काय केलं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगची. तर ते झालं की नंतर मग प्रिलियम्स कडे सरांच्या खूप लक्ष द्या, थोडे अवघड असतात पण ते त्याच क्वेश्चन्स किंवा त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स हे पडूच शकतात त्याच्यामध्ये. आणि ऑब्जेक्टिव्ह साठी हिस्ट्री असो, सायन्स असो, जिओग्राफी असो, सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत ना हे एक्सरसाइज खालची पडत नाही. तर त्यासाठी तुम्ही रिडिंग करणं खूप गरजेचं आहे, थरोली रिडिंग पाहिजे. आणि त्या ऑब्जेक्टिव्ह मुळे आपले मार्क्स वाढतात. आता इंग्लिशचं सांगायचं झालं तर इंग्लिशमध्ये ग्रामर यावरती जास्त फोकस आहे, कारण ग्रामरला 16 मार्क्स असतात. तर 16 पैकी 16 आउट ऑफ 16 आपण पाडू शकतो, कारण की त्यामध्ये जर आपण बरोबर दिले तर आपल्याला मार्क्स पडतात, तिथे मार्क्स जाण्याची शक्यता नसते. त्याचबरोबर पॅसेज मध्ये पण जे क्वेश्चन्स असतात मेन क्वेश्चन्स त्यामध्ये तुम्ही करा, खाली जे युअर ओपिनियन असतं त्यामध्ये थोडंसं कीवर्ड्स असतात ना, ते कीवर्ड्स वरती आन्सर द्या. जास्त असं फापट पसारा मानत बसलं तर एक्झामिनरला पण भरपूर पेपर असतात ना, तर कीवर्ड्स असतील त्याला अंडरलाईन करा. आणि मी पोएट्री सेक्शन असेल तर पोएट्री सेक्शन मध्ये क्रिटिकल ऍप्रिसिएशन पण चांगलं करा, त्याला पण 4 to 5 मार्क्स असतात. ते हातातले मार्क्स आहेत आपले, जे हातातले मार्क्स आहेत ना ते ग्रॅप करायचा प्रयत्न करा. रायटिंग स्किल मध्ये पण जो खूपच छान लिहिल त्याला 4 किंवा 4.5 मार्क पडतात, पण तुम्ही जो अलीकडचा पार्ट आहे ना रायटिंग स्किलच्या अलीकडचा तो चांगला करण्याचा प्रयत्न करा. नंतर मराठीचं पण तसंच आहे, मराठीचा पण ग्रामर सगळा पॅसेज पार्ट आहे तो चांगला करण्याचा प्रयत्न करा. स्वमत जे असतात मराठीचे ते एक्सरसाइज खालचेच पडतात बऱ्यापैकी, आणि जे अनसिंग पॅसेजला थोडे बाहेरचे पडतात, त्यामुळे ते स्वमत आहे ते ठरवले रीड करा. जे मराठीचा स्वमत जे आहेत ते बऱ्यापैकी तरी पडतातच. म्हणजे आम्ही पेपर नाही दिला, पण आम्हाला जे प्रिलियम्स वगैरे व्हायच्या त्यावरतून आम्हाला थोडासा पेपरचा पॅटर्न सिनारिओ कसा असतो तो समजला. हिस्ट्री जिओग्राफी मध्ये तुम्ही संपूर्ण एक्सरसाइज जर चांगली केली तर तुम्हाला हमखास चांगले मार्क्स पडणार आहेत. आतमधलं करूच नका, मी तर सांगतो, कारण की आतमधलं जे येतात क्वेश्चन्स ते एनी मध्ये असतात, आणि आपण जर एक्सरसाइज चांगली केली असेल तर मग ते येतातच. पण त्यासाठी ऑब्जेक्टिव्ह पार्ट हिस्ट्री जिओग्राफी मध्ये खूप असतो, तर त्यासाठी तुम्ही टेक्स्टबुक रिडिंग करणं पण महत्वाचं आहे हिस्ट्री जिओग्राफीचं. जर कोणी संस्कृत घेतलं असेल, कोणी हिंदी घेतलं असेल तर संस्कृतचं पण सगळे पोएट्री सेक्शन श्लोक्स असतात, ते श्लोक्स चांगले करा. त्यातले श्लोक्स वगैरे पडतात, फक्त ग्रामर थोडंसं वेगळं असतं, ते थोडंसं आपण प्रॅक्टिस केली की आपल्याला समजून जातं. आता शेवटी सांगायचं तर अनफॉर्च्युनेटली आम्ही खूप स्टडी केला होता पण एक्झाम झाली नाही. तर तरी पण देखील ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस सरांना सांगितलं, सर मला 94% पडले. सर म्हणले निशांत कॉंग्रॅच्युलेशन्स, पण तुला ह्यापेक्षा अजून छान मार्क्स पडले असते. पण आता जाऊ दे, तुम्ही चांगले मार्क्स पाडा आमच्यापेक्षा. आणि आमचे जे फिजिक्सचे सर आहेत, आता मी जे 11th मध्ये आहे ते फिजिक्सचे सर आम्हाला नेहमी सांगतात की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. याचा अर्थ असा होतो की प्रयत्न केल्याने, स्टडी केल्याने जे इम्पॉसिबल गोष्टी आहेत ते पॉसिबल होऊ शकतात. मग ही तर काही टेनचीच एक्झाम आहे ना, मग आपण स्टडी चांगला केला, डेडिकेटेड राहिलो तर आपल्याला चांगले मार्क्स पडणारच आहेत ना. तर तुम्ही पण चांगला अभ्यास करा. प्लस आपले सरच आहेत, सरांना मी कालच मेसेज केला, आमचाच फिजिक्सचा पेपर होता पण तो पोस्टपोन झाला, पण काल मला डेरिव्हेटिव्हचा एक क्वेश्चन होता, तो सरांना मी मेसेज केला, पण सरांनी लगेच मला हे केलं. म्हणजे असं सर तुम्ही 24 तास सरांना मेसेज केला तरी पण सर तुमच्यासाठी तयार आहेत, तर तुम्ही पण थोडासा सरांसाठी करा. सर एवढे त्याच्यासाठी कष्ट घेतायत तर तुम्ही पण त्यांच्यासाठी
थोडंसं प्रयत्न करा. निशान, लर्निंग किती वेळ करायचा तू? किती वेळ बसायचा? सर लर्निंग तर बऱ्यापैकी क्लासमध्ये झालं होतं. हम्म. आणि मी लर्निंग, तुम्ही जसं म्हणताय ना, लर्निंग केलं ना की जर तुम्हाला समजा कोणाला आठवत नसेल काय लर्निंग केलंय तर ते लिहा. कोणत्याही प्रकारे पण स्टडी करण्याचा प्रयत्न करा. आम्ही बरेचसे जे क्वेश्चन्स असतात मोठे ते लिहायचो. आणि पेपरमध्ये असे फेमस क्वेश्चन जे असतात ना सायन्समध्ये, म्हणजे इलेक्ट्रिक मोटर किंवा जनरेटर किंवा जे असे फेमस क्वेश्चन बऱ्यापैकी वाढतात, तर ते फेमस क्वेश्चन पहिल्यांदा करा, मग बाकीचं करा. सर 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 सांगतील तुम्हाला कोणते कोणते असतात ते बऱ्यापैकी फेमस क्वेश्चन्स. ते फेमस म्हणजे ते अल्टरनेट एक्झामला पडतात असते तसे क्वेश्चन्स. आणि मी जस्ट क्लास सोडला तर मग मी 8 to 9 hours स्टडी करायचो आणि क्लास पकडला तर 15 to 16 hours व्हायचं ते. मी संध्याकाळचं रात्रीचं जास्त जागायचो. दुपारी फक्त थोडासा नॅप घ्यायचा 1 तासाचा आणि नंतर मी मग संध्याकाळी आपोआप, म्हणजे मला झोपच यायची नाही ते केलं नाही तर. अजून मला एक सांगशील, असं कधी झालंय का की स्कूलच्या एक्झाम्स होत्या आणि स्कूलच्या एक्झाम्समध्ये तुला एक्सपेक्टेड मार्क्स नाही आले समजा, आणि त्याच्यामुळे थोडं डिसअपॉइंटमेंट झालं की यार आता स्कूलच्या एक्झाममध्ये तर कमी मार्क आलेत, त्यांची एक्झाम आपण देणार आहे, अशी काय अशी सिच्युएशन? वेळ कधी आली होती ज्यावेळेस आपला क्लास चालू नव्हता आणि डिसेंबर महिन्यापर्यंत स्कूलचा सगळा पोर्शन झाला होता क्लिअर. तर त्यावेळेस नेमका डिसेंबर महिन्यामध्येच आमच्या स्कूलच्या प्रिलिम्स होत्या आणि त्यावेळेस आपला नेमकाच पोर्शन सुरू झाला होता. त्यावेळेस माझा जास्त स्टडी नव्हता झाला. त्यावेळेस मग थोडे कमी मार्क्स पडले होते, थोडे कमी म्हणजे 75% पडले होते त्यावेळेस. पण नंतरच्या ज्या प्रिलिम्स झाल्या त्यामध्ये मग मला चांगलेच मार्क्स पडत गेले आणि नंतर त्यावेळेस सगळा स्टडी सरांनी पण करून घेतला होता. सगळंच नाही लर्न करायचं, थोडं कन्सेप्च्युअल बेसवरती पण ठेवायचं आणि डायग्राम्स पण करा. सगळे डायग्राम्स वरती बहुतेक क्वेश्चन्स विचारतात, म्हणजे जे 5 मार्क्सचे शेवटचे क्वेश्चन्स असतात सायन्सचे ते असे ब्रीफली न सांगता डायग्राम वरतून क्वेश्चन्स, त्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारतात. म्हणजे इलेक्ट्रिक मोटर येतात तुम्हाला, याला कोणती प्रिन्सिपल यूज केली, त्या प्रिन्सिपलला ब्रीफ मध्ये लिहा, त्याचं वर्किंग सांगा, असं पण क्वेश्चन्स असतात, म्हणजे डायग्राम वरतून बेस असतात. तर सगळेच क्वेश्चन्स असे ब्रीफ नसतात. तसं करा. एनी क्वेश्चंस प्लीज पूछ लो. एक ओके, एक्चुअली क्या है कि ये मैं शूट कर रहा हूँ, ठीक है, वहाँ से थोडं मोठ्यानं विचारशील. मेन पॉइंट संस्कृतचा अभ्यास कसा करायचा, संस्कृत समजून कसं घ्यायचं? संस्कृत खरं ना पाठ करायचा विषय. तर ते जे श्लोक्स असतात ना ते आपल्याला थोडेसे लर्न करावेच लागतात. सारखे सारखे करायचे लर्न, म्हणजे सारखे सारखे बोलायचे, काहीतरी वेगळी ट्रिक घेऊन ते करायचे. असं ते आपल्याला ती भाषा जास्त समजत नाही आणि 2 वर्ष स्टडी असतो, त्यामुळे त्याचं आपण डीप नॉलेज पण नसतं आपल्याला. तर ते सारखं सारखं कोणती ना कोणती ट्रिक हे करून ते करायचं असतं आणि सारखं त्याचं रायटिंग ठेवायचं. तेच प्रश्न पडतात बऱ्यापैकी, फक्त ग्रामरचे थोडेसे वेगळे प्रश्न असतात. तर तसं केलं तर होईल. म्हणजे संस्कृत समजून घ्यायलाच खूप अवघड जातं. आता ते थोडंसं आपल्याला करावं लागणारच ना. म्हणजे मराठी ट्रान्सलेट करायला गेले की म्हणजे प्रॉब्लेम होतो ना. मराठी ट्रान्सलेट नाही करायचं, ते थोडंसं ना ते प्रत्येकाचं जमतं. ते थोडीशी वेगळी वेगळी ट्रिक्स वापरून करायला लागतं. म्हणजे त्याचा ते श्लोक वाचलं की आपल्या मनात एक विचार आला तर तो विचार लक्षात ठेवून ते करायचं असतं. असं मी तर तसंच केलं होतं. आता प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं ना. यस, एनीबडी एल्स इन बॉयज, कोई पूछना चाहता है? एनी क्वेश्चंस? सृष्टी, एनीथिंग लेफ्ट? हां, जो पेन तुम्ही रेग्युलर आतापर्यंत वापरतायत ना तोच पेन बोर्डाला वापरा. आता 3 महिने राहिलेत ना, जर तुम्ही चेंज करत वीकली पेन तसं करू नका, एकच पेन वापरा. आणि इथले जे शिक्षक आहेत ना हेच सर नाही तर आम्हाला जे फिजिक्सला आहे, बायोला आहे, केमला आहे, ते जे सर्व शिक्षक आहेत ना हे सगळे डेडिकेटेड आहेत. आणि त्यांच्यामध्ये एक जिद्द आहे की इथे असणाऱ्या सर्व मुलांना त्यांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून द्यायचंय. तर तुम्ही पण त्यांचं थोडंसं कष्टाचं थोडंसं सार्थ करा. तर एवढंच. बाकी सगळ्यांना ऑल द बेस्ट. चांगल्या पेपरला टेन्शन घेऊ नका पहिलं तर. ओके. सृष्टी, अजून काय असं आहे का की जे सांगायचं राहून गेलं? नाही सांगितलं तरी Yes. क्वेश्चन आहे ते बुकच्या मागचे जेवढे क्वेश्चन आन्सर आहेत ना त्यातले सगळेच क्वेश्चन आन्सर एक्झाम मध्ये नाही येत, म्हणजे लेसन मधले पण येतात. मग त्याचं काय करायचं? लेसन रीडिंग, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला स्वतःच्या वर्ड्समध्ये कन्स्ट्रक्शन करता आलं पाहिजे आन्सर्स. एकदा आता तुला समजा सिंपल है, इट इज़ एज गुड एज, अभी देखो एग्जाम्पल दे रहा हूँ मैं आपको. इमेजिन कर लो कि आपको एक क्वेश्चन, बैठ जाओ कोई बात नहीं, इमेजिन कर लो आपको एक क्वेश्चन आ रहा है. क्वेश्चन इज डिस्क्राइब दिस स्टैंड. तो स्टैंड तो सामने नहीं रहेगा, स्टैंड सामने नहीं रहेगा, लेकिन आपने हर रोज़ में देखा है, ठीक है, यू हैव ऑब्जर्व्ड इट. अगर आपने अच्छे से ऑब्जर्व किया होगा तो आप बहुत ज़्यादा लिख पाओगे.
बट इफ यू मेयरली कंसिडर इट एज अ स्टैंड तो आप ज़्यादा नहीं लिख पाओगे. तुम्हाला भरपूर काही इंटरनल सांगता येऊ शकतं की हे अशा ह्याच्याने फिटेड आहे. सो थिंक क्या है कि आप एक बार लेसन पढ़ लोगे ना तो लेसन पढ़ते समय कुठलीही कन्सेप्ट असेल, आता फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोमॅग्नेटिझम रिसेंटली बात करेंगे. व्हाट इज इलेक्ट्रोमैग्नेटिज्म, मराठीमध्ये पण तुम्हाला सांगता आपलं कुछ नहीं यार, एक लाइट एक वायर रहेगा उसमें से करंट पास होगा, साइड में जो मैग्नेटिक इफेक्ट तयार होता है उसको इलेक्ट्रोमॅग्नेटिझम बोलते हैं. जर मी मराठीत सांगू शकतो तर मी इंग्लिशमध्ये लिहू शकतो माझ्या शब्दामध्ये, थोडक्या मोडक्या शब्दामध्ये लिहिलं, संपला आंसर. उसके लिए लर्न करना यानी क्या होता है? लर्न करना यानी कोई चीज़ याद रखना. जैसे किसी का नाम आप याद रखते हो, ते तसा अप्रोच नाही घ्या, म्हणजे अभ्यास आहे अप्रोच नाही घेऊ नका, नॉलेज आहे अप्रोच नाही घ्या. समजलो ना? आणि जैसे तुमचा आता 25% सिलेबस रिड्यूस झालाय ना, तर मॅथ्सचे जे 25% मध्ये फायनान्शियल प्लॅनिंग असेल किंवा इन्स्टिट्यूशन असेल हे खूपच वास्ट आहेत आणि अवघड पण आहेत. त्यासाठी सरांनी जर शिकवायला प्रयत्न केला ना तर सरांना एक महिना जाईल तो लेसन शिकवण्यासाठी. तर तुम्हाला जो सिलेबस राहिलाय ना तो 2 ते 3 वेळा केला ना तुम्ही, तुमचे तोंड पाठवतील सम, आणि 40 आउट ऑफ 32 मार्क्स हे प्रत्येक जण पाडतच. म्हणजे ते क्वेश्चन्स असे असतात की ते प्रत्येकाला जमतातच, पण शेवटचे 8 मार्क्स साठी स्ट्रगल थोडं करावं लागतं. ते शेवटचे 8 मार्क्सचे क्वेश्चन्स कसे असतात, 4 प्रॅक्टिस सेट असतील ना तर 4 प्रॅक्टिस सेट मध्ये कन्सेप्ट एकाच सम मध्ये असतात. तर ते क्वेश्चन्स प्रिलिम्स मध्ये असतात आपल्या क्लासच्या, तर त्यासाठी सर थोडेसे आपल्याला हेल्प करतीलच. आम्हाला पण थोडी सरांनी केली होती, पण आमची एक्झाम नाही झाली. आमचं कसं व्हायचं की 15 तारखेला एक्झाम हे आहे आणि 8 तारखेला कळायचं एक्झाम पोस्टपोन झाली. असं 2 वेळा झालं आणि तिसऱ्या वेळा कॅन्सलच झाली एक्झाम. एनीबडी एनी क्वेश्चंस प्लीज़ पूछ लो आज, क्योंकि ये टाइम निकाल के आए हैं. ऐसा नहीं, काफ़ी पढ़ाकू बच्चे हैं, ये अपना टाइम आपके लिए लेके आए. सो बार बार अवेलेबल तो हो नहीं पाएंगे. एनीथिंग एल्स दैट इज बिंग लेफ्ट? सर हां, पण तुम्ही म्हटलं आता स्वतःहून द्यायचे ते आन्सर्स, पण ते पॉइंट नसतात, मग ते काय त्याचे पॉइंट मिस होतात, मग तो त्याचं काय करायचं? तो सिंपल है. Marks देखो नाही भेटत. बता रहा हूँ मैं, सिंपल है, बहुत सिंपल है. अब जब आप हिस्ट्री पढ़ रहे हो तो वर्ड्स हिस्टोरिकल होने चाहिए. जब आप साइंस पढ़ रहे हो तो वर्ड साइंटिफिक होने चाहिए. ये कब होगा? जब आप रीडिंग करोगे. व्हेन यू रीड यू आर एबल टू अंडरस्टैंड. और सबसे इंपॉर्टेंट चीज़ क्या पता है? द एग्जामिनर इज़ अ वेरी साउंड पर्सन. जो ये पेपर चेक करता है उसको समझ में आता है कि द चाइल्ड हैज़ ट्राइड टू राइट इट इन हिज ओन लँग्वेज. कहते हैं ना, वो अप टू डेट नाही देखेगा, कट टू कट नाही बघणार तो. कळतंय? वेन इट साऊंड्स डिफरंट. आता लक्षात घ्या, जर 10 पेपर आहेत ना तर 7 पेपरमध्ये सगळे गाईडचे उत्तर असतात, एकदम कट टू कट पाठ केलेली उत्तर असतात आणि सगळी सेमच असतात. स्टार्टिंग सेम, एंडिंग सेम, डायग्राम राइट हैंड साइड. ठीक है. तुम कुछ अलग एक फ्लो चार्ट निकाल दोगे ना तो फिर और मजा आएगा. तुम्ही स्वतःच एक समजा एक वायर, आता मी एक चालू मध्ये फ्लो चार्ट सांगतो. एक वायर काढली, त्याच्यामध्ये करंट पास केला असा काढला आणि खाली एक ॲरो काढायचा आणि साईडला काय करायचे, छोटे छोटे मॅग्नेटिक फील्डचे लोखंडाचे तुकडे काढायचे आणि ते चिकटताना दाखवायचे. रफ स्केच. ठीक आहे. दिखा देणे का दिस इज इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. हा डायग्राम तुम्ही स्वतः तयार केला, कळतंय? आणि साइडला तुम्ही डेफिनेशन लिहिता इलेक्ट्रोमैग्नेटिज्म. सो दैट इज टेकन इनटू कंसिडरेशन. अच्छा मार्क मिलता है, ऐसा कुछ नहीं कट होता है मार्क. ठीक है. ये स्कूल में होता रहेगा बट बोर्डला नाही असं होत. आणि स्टार्टिंग पासूनच पेपर फास्ट मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. रेंगाळत बसलं ना किंवा शेवटी टाइम नाही पुरणार. मला असं झालं होतं, त्यामुळे सांगतोय स्टार्टिंग पासूनच ना फास्ट मध्ये लिहायचा प्रयत्न करायचा. म्हणजे शेवटी टाइम थोडासा ठेवायचा 10 मिनिटं तरी, जेणेकरून आपण पेपर सगळं चेक वगैरे करू शकतो. असं और एक मुद्दा है जो आप दोनों भी आंसर करो. देखो अभी ओमाइक्रॉन के चलते, ओ माय गॉड, अमेजॉन व्हाटएवर, ठीक है, उसके चलते बहुत सारे बच्चे ये सोच रहे हैं, तुम्ही पण हा विचार करा कि कुछ लोग को तो ऐसा अभी भी ये इस दुनिया में वो जी रहे हैं कि एग्ज़ाम तो पिछले साल जैसे ही कैंसिल हो जाएगा. ये पहला मुद्दा. दूसरा मुद्दा ऐसा है कि कुछ लोग ये सोच के बैठे कि अब होगा तो ऑनलाइन या फिर वो MCQ वाला एग्ज़ाम होगा. ठीक है. बहुत सारे लोग मतलब इसी दुनिया में है, ऐसा लग तो रहा है कि यार एग्ज़ाम क्या पता अभी हो तो होगा नहीं होगा, वॉट एवर इट इज़. स्कूल का भी तो ऐसे है नहीं. तो तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टींवर डिपेंड राहणं गरजेचं आहे का? आणि हे का मी विचारतोय, आता मला एक सांगा, हे बघा, ही दोघं काय WHO ची माणसं आहेत का? जागतिक आरोग्य संघटनेमधून आलेत काही दोघं? नाही. मग मी यांना विचारायचं कारण काय, तुम्ही जे 10वीला अभ्यास केला त्याचा 11वीला तुम्हाला काहीच उपयोग होत नाही असं काय होतं का? समजा इमॅजिन कर की तुमच्या आयुष्यातनं 9वी 10वी गायब करू आपण. 9th स्टँडर्ड तर तुमचं गायब आहे की नाही कोरोनामुळे? कोविडमुळे 9th स्टँडर्ड गायब आहे सगळ्यांचं, पक्का गायब है. हाँ, ये सब इंडिया के है ना? ओके. तो 10th में तुम लोग यहाँ पे आए, बराबर. इमेजिन करो कि 10th गायब है. मान लो कोई पढ़ाई गलती से नहीं कर रहा है, वर्स्ट केस एग्जाम नहीं हो रहा है, मान के चलो. ऐसा तो होगा ही नहीं, ये पहली बात, ऐसा बिल्कुल नहीं होगा. लेकिन अगर 9th 10th नहीं है तो 11th में क्या प्रॉब्लम आ सकता है, आप ध्यान से इन्हीं से सुनो. ये 11th में हमारे साथ पढ़ रहे हैं,
आता 11th मध्ये जे लेसन्स आहेत ना ते 10th मध्ये जे लेसन्स होते त्याच्या रिलेटेडच आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे जर 100% असेल हा 11th मधला लेसन तर त्यामध्ये 0.30% किंवा 30% हे 10th मधला बेस असतो. तर 10th हा खूप महत्वाचा आहे सगळ्याच ह्याच्यामध्ये. आता फॉर्म्युलेज असतील सायन्स मध्ये, ग्रॅव्हिटेशन वगैरे ते सगळे लेसन्स फिजिक्स मध्ये आहेत. थोडेफार वेगळे असतात पण ते त्याच्यात थोडासा बेस असतो. तर 10th ही संपूर्ण 11th वरती म्हणजे 10th चा बेस हा 11th ला लागतोच. बायोलॉजीचं पण सांग त्यांना, बायोलॉजी किती लागतं? बायोलॉजी, मायटोसिस, मिओसिस सगळे 11th मध्ये. म्हणजे संपूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम संपूर्ण आहे. म्हणजे असं खोदून आहे. फक्त इथं कसं होतं वरच्यावर होतं ना, तसं आतमध्ये आता बायोलॉजी संपूर्ण आम्हाला एवढी हे एनसीआरटीची बुक बायोलॉजी 11th साठी फक्त. तर त्यामध्ये सगळे डिटेल मध्ये. और कुछ तो एक तो पक्का है कि वो सोच में मत रहो कि एग्जाम्स एंड ऑल वो कैंसिल एंड ऑल वो आम्ही सब नहीं शेवटच्या है. क्षणापर्यंत स्टडी करत होतो. असं आमच्या पण लक्षात नव्हतं की एक्झाम कॅन्सल वगैरे होतील. फक्त एक्झाम अनफॉर्च्युनेटली कॅन्सल झाल्या तर असं असू दे आता. और इनको बहुत ज़्यादा बुरा लगा मेरे साथ, इनको भी बहुत ज़्यादा बुरा लगा, इनके पेरेंट्स को भी. वाई? बिकॉज वो जो मिला है ना परसेंटेज, दैट वाज, वो होता है ना कि ऐसे ही दे दिया उन लोग ने, उससे ज़्यादा ही मिलता था, कम नहीं आता था, कभी नहीं कम आता था, राइट. एंड और एक चीज़ देखिए, अभी मैं ही आप लोग को कुछ बताऊंगा, आप प्लीज़, थैंक यू सो मच, अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर हिम.